हालेलुया. स्वर्गीय प्रेमळ प्रभू, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो, तुझ्या नावाला मान महिमा धन्यवाद देतो. आज तू आम्हाला पुन्हा एक बार तुझ्या उपासना मंदिरात घेऊन आलेला आहेस आणि प्रभू देवापा, आम्ही तुझी स्तुती आराधना करत असताना आम्हाला तू आपल्या आत्म्याचा अभिषेक कर आणि प्रभू सर्व अडखळापासून आमचा बचाव कर, येशूच्या नावाने आमेन. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला मान महिमा धन्यवाद देऊया. तुम्हाला गायचं आहे त्यांनी कृपया पुढे या. आपण देवाची स्तुती आराधना करूया. पहिले गीत आहे गाओनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची. रेडी? 1 2 3. गाओनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, अजून कोणाला यायचं पुढे या, जरूर या.
कारण परमेश्वर आमच्यावर आशीर्वादांचे वर्षाव करत असतो. आणि हेच गीत आपण इंग्लिशमध्ये गाणार आहे. रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज, रिजॉइस इन द लॉर्ड. यूट्यूबवरून हे गाणं मला सुमितला पाठवलंय, माहिती नाही प्ले होतंय की नाही. होतंय राईट. रिजॉइस इन द लॉर्ड स्वीकारतो. त्यावेळेला प्रभुदेव बाबा आमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अद्भुत असा आनंद प्रभू तू आम्हाला देत असतो. आणि म्हणून तो आपल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी तुम्हाला आनंद देतो यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आणि म्हणून प्रभुदेव बाबा आमच्यामध्ये जो आनंद आहे तो पूर्णतेस दे प्रभू, आणि त्याच्याद्वारे तुझं गौरव आणि गौरव करून घे. आता हे प्रभू तू आमचं सहाय्य कर. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ प्रभो, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो. तू आमचा महान प्रभू आहेस. जेव्हा आम्ही तुला स्वीकारतो तो आम्हाला आनंद देतोस. तुझ्या वचनामध्ये आम्ही इतक्यात वाचलेलं आहे की आम्ही आनंद करायला हवा. प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही आनंद कसा करायचा यावरती आज आम्ही शिकत असताना प्रभू तो आम्हाला आपल्या आत्म्याने सांगे. बोलत असताना मला तू शब्द दे. सर्व सैतानी शक्ती आणि विचार यापासून आम्हा प्रत्येकाचा तू बचाव कर. येशूच्या नावाने आमेन. आज आनंद या शब्दावरती आधारित असलेली आपण गाणी गायलेली आहेत. आनंदाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? अरे मोठ्याने बोला. जॉय. आणि जॉयचा अर्थ काय आहे? मग मला सांगा रिजॉइसचा अर्थ काय आहे? काय? पुन्हा पुन्हा आनंद? खरोखर आनंद किंवा खरा आनंद काय आहे? जेव्हा हा विषय मी वाचला त्यावेळेला आपल्या पंचांगामध्ये अल्मनॅकमध्ये, त्यावेळेला मला आनंद ह्या शब्दाने माझं लक्ष वेधून घेतलं. आणि अनेकदा आपण जॉय आणि रिजॉयस यातला फरक कळून घेत नाही. आणि म्हणून देवाच्या आत्मेने मला जे सुचवलेलं आहे, जी प्रेरणा दिलेली आहे ते आज मी तुमच्यासमोर मांडत आहे. आनंद करा, आनंद करा. आपण गीत सुद्धा गायलेलं आहे. इंग्लिशमध्ये आनंदाला जॉय म्हटलेलं आहे. आनंद किंवा जॉय जो असतो तो दीर्घकाळ टिकणारा असतो. पहिला त्याचा गुणधर्म आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण आनंद ही एक इनर फिलिंग आहे. आनंद ही एक आंतरिक भावना आहे. आणि ही भावना आपल्या विचारांच्यावर, आनंद ही भावना आपल्या दृष्टिकोनावर, जशा प्रकारे आपण गोष्टी पाहतो त्यावरती, आणि आम्ही काय कोणत्या गोष्टीचं कसं व्हॅल्युएशन करतो किंवा मूल्य काय करतो, त्याची किंमत काय ठरवतो त्याच्यावरती अवलंबून असते. तिसरा महत्त्वाचा गुणधर्म आहे आनंदाचा, आणि तो म्हणजे आनंदाचा संबंध हा अनेकदा आध्यात्मिक गोष्टींशी आणि भावनिक गोष्टींशी निगडीत असतो. हे आम्ही कधी विसरू नये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा आम्ही आमच्या अंतःकरणात स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो, आणि आमच्या अंतःकरणामध्ये आंतरिक भावना ज्या आहेत, इनर फिलिंग आहेत, त्या आम्हाला खूप आनंदित करतात. बघा तुम्ही जेव्हा प्रेज अँड वर्शिपची गीते आपण गातो काय होतं त्यावेळेला, आणि मग आपण आपली जी रेग्युलर गीते गातो भक्तीमध्ये त्यावेळेस काय होतं, या दोन्ही प्रकारांच्या मध्ये फरक आहे. आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या प्रभू येशूला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो
आनंद त्यावेळेला आमच्यामध्ये येतो, त्यावेळेला उत्स्फूर्तपणे आपण काय करायला लागतो, आपल्या नसानसामधून येशूचं नाव, येशूचं रक्त प्रियानो सळसळतं आणि मोठ्या आनंदाने आपण त्या देवाचं गौरव करत असतो. अशा प्रकारे आनंदाचे हे गुणधर्म आहेत, ज्या आतल्या भावना आमच्या शरीरामध्ये ज्या आहेत, आमच्या मनामध्ये आहेत, ज्या आमच्या विचारामध्ये आहेत, त्या परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त होतात. रिजॉईसकडे ज्या वेळेला मी वळालो त्यावेळेला मला असं दिसून आलं की त्या रिजॉईसचा मराठीमध्ये गुगलवरती भाषांतर असं आहे, खुशी. काय आहे? खुशी किंवा हॅपीनेस किंवा सुखी असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाळासाहेब आनंद आणि खुशी एकच आहे, परंतु त्याच्यामध्ये फरक आहे. आता आपण गाणं गात असताना रिजॉईस इन द लॉर्ड म्हटलेलं आहे, नाही का? रिजॉईस इन द लॉर्ड म्हणजे प्रभूमध्ये तुम्ही आनंद व्यक्त करा. आनंद ही इनर फिलिंग आहे. रिजॉईस हे आउटर आमची ऍक्शन्स असतात, आमच्या ज्या बाह्य परिस्थितीवरती असलेल्या अवलंबून ज्या कृती आहेत त्या कृतीला रिजॉईस म्हटलेलं आहे. रिजॉईस इन द लॉर्ड म्हणजे काय? आपण लगेच टाळ्या वाजवायला लागतो, डान्स करायला लागतो, मोठ्याने गायला लागतोय ना. हे आमच्या आतमध्ये असलेल्या आनंदाच्या काय आहेत? बाह्यदर्शी अशा या कृती आहेत. आणि म्हणून मी आतमध्ये रिजॉईस राहू शकत नाही, आतमध्ये मी जॉयफुल राहू शकतो, पण ज्या वेळेला मी जॉयफुल राहतो त्यावेळेला माझ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या आम्हाला रिजॉईस करायला लावतात. मला आशा आहे तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर? आणि म्हणून हे जे खुश राहणं किंवा खुशी व्यक्त करणं किंवा हॅपीनेस जो आहे हा आमच्या बाह्य परिस्थितीवरती अवलंबून आहे, हे आम्ही कधी विसरता कामा नये. येशूला स्वीकारल्यावर आनंद आमच्या अंतःकरणामध्ये आहे, परंतु आमचं जे बाह्य कृती आहे ती आनंद व्यक्त करणारी नसते. आम्ही निराश असतो, पण तेच पिकनिकला जायचं म्हटल्यावरती काय होतं? फटकन आपण उठतो. काय होतं? फटकन आपण उठतो. नेहमी चर्चला उशिरा जाणारे त्यावेळेस सकाळीच भल्या पहाटे उठतात आणि तयारी लागतात. का? कारण त्यांच्या आतमध्ये असलेल्या पिकनिकला जायच्या आनंदाची बाह्यकृती काय आहे? लवकर उठणे, तयारी करणे, बांधाबांधी करणे, टिफिन घेणे, वेळेवर त्या ठिकाणी बससाठी पोहोचणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्या हॅपीनेसच्या कृती आहेत. हे आम्ही कधी विसरता कामा नये. आणि म्हणून हॅपीनेस जो आहे किंवा रिजॉईसफुलनेस जो आहे हा एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखाद्या प्रसंगामुळे आम्हाला आनंदित करतात आणि आम्हाला उत्साही वाटतं प्रियानो. थोडक्यामध्ये काय आहे? जॉय किंवा आनंद ही आंतरिक भावना आहे आणि रिजॉईस किंवा खुशी किंवा हॅपीनेस ही आनंद व्यक्त करण्याची बाह्य कृती आहे. फिलिप्पीकरास पत्राकडे मी वळत आहे. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 3 ते 18 ह्या शास्त्रपाठात संत पाऊल फिलिप्पी येथील मंडळीबद्दल आनंद व्यक्त करत आहे. हॅपीनेस नाही, तो कृती काही करत नाहीये त्या आनंदाची, तो आपल्या मनामध्ये आनंद व्यक्त करत आहे. कारण हा आनंद कोणत्या प्रसंगावर अवलंबून नसून तो आनंद पावलाचा ख्रिस्त येशूमध्ये मुळावलेला त्याचा जो विश्वास आहे त्या विश्वासावरती तो आधारित होता. आणि म्हणून कठीण प्रसंगात असतानाही पाऊल ज्या वेळेला या फिलिप्पी येथील मंडळीला पत्र लिहितो त्यावेळेला तो तुरुंगात होता आणि तुरुंगामध्ये असताना तो आनंदी आहे. आणि तो तसं आणि इतर प्रसंगात विश्वासणाऱ्यांनी आनंद व्यक्त करावा, ते आनंद मिळवू शकतात, आनंदी राहू शकतात, हे आम्हाला पाऊल या ठिकाणी या वचनातून शिकवत आहे. पहिला मुद्दा हा आहे की मंडळीचं कार्य आणि मंडळीचा विश्वास पाहून संत पाऊल याला आनंद झालेला आहे. वाय ही वॉज जॉयफुल? त्याच्या अंतःकरणामध्ये आनंद का निर्माण झालेला आहे? तर त्याने ज्या मंडळीला पत्र लिहिलेलं आहे ती मंडळी ही देवाच्या प्रसाराचं काम करत आहे आणि तिचा त्या देवावरचा जो विश्वास आहे तो पाहून त्यांची सेवा करणारा संत पाऊल याला आनंद झाला आहे. हे देवाच्या वचन जेव्हा आम्ही ऐकतो, त्यामधून शिकतो, त्यावेळेला त्याचं लागूकरण आमच्या जीवनाशी, आध्यात्मिक जीवनाशी, ऐहिक जीवनाशी आपण करायला विसरू नये. आणि म्हणून फिलिप्पी येथील मंडळी देवाचं असं कोणतं काम करत होते की ज्याच्यामुळे तिचा सेवक संत पाऊल याला आनंद होत होता, त्याला त्या कार्याची आठवण येत होती आणि तो देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. वचन 4 आणि 5 वाचा बरं. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय वचन 4 आणि 5 मोठ्याने वाचा.
किती छान आहे. पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला त्या मंडळीमध्ये देवाचं काम चालू झालं, त्या पहिल्या दिवसापासून असं म्हटलेलं आहे की त्या पहिल्या दिवसापासून सुवार्तेच्या प्रसारात तुम्ही सहभागिता जी केली त्यामुळे मला आनंद होतो. ती मंडळी प्रभूवरती विश्वास ठेवल्यापासून देवाच्या सुवार्तेचा प्रसार करत होती. ही देवाची सुवार्ता त्यांच्याद्वारे आजूबाजूच्या शहरांच्या मध्ये पोहोचत होते. अनेक लोक प्रभूवरती विश्वास ठेवत होते आणि म्हणूनच प्रियानो असं म्हटलेलं आहे, पहिल्या दिवसापासून तुम्ही सुवार्तेच्या प्रसारामध्ये काय केलेलं आहे? सहभागिता दिली. एकटेच जात होते का? आपणच पावलाला बाजूला बायपास करून, आपल्याकडे तसं चालतं, पालकांना बायपास करायचं आणि आपल्याला जे वाटेल ते करायचं आणि मग काय सांगायचं, आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज केला, विच इज व्हेरी रॉंग. हे उदाहरणादाखल असलेल्या मंडळीचं चित्र नाहीये. हे सैतानी प्रकार आहेत, कारण त्या ठिकाणी मनुष्य देवाचं नाही तर देवाचं गौरव न करता प्रियानो तो सैतानाचा गौरव करत आहे. या ठिकाणी काय म्हटलेल्या प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. फिलिपी येथील मंडळी संत पाऊलाबरोबर सुवार्तेच्या प्रसारात सहभागी पण करत होते. हा जो सहभागी शब्द आहे त्या शब्द फार महत्वाचा आहे. सहभागिता म्हणजे कोऑपरेशन. सहभागिता म्हणजे प्रत्येकाला एकमेकाला सहाय्य करून देवाचं काम पुढे करायचं, पुढे न्यायचं. आणि ते पाहिल्यानंतर संत पावलाला आनंद मिळालेला आहे. तो खरोखर त्यांच्यासाठी देवाचं गौरव करत आहे, त्यांच्यासाठी तो प्रार्थना करत आहे. कारण ही मंडळी सुवार्ता ऐकली त्या दिवसापासून देवाच्या सेवकांसह सुवार्ता प्रसाराच्या कामात सहभागी पण करत होते. दॅट वॉज देअर शेअर. हे सहभागी पण देणारी मंडळी होती. तुम्ही तुमच्या पालकांच्या सेवेत सहभागी पण करता आहात काय? प्रश्न देव तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर मला देण्याची गरज नाही. जर प्रभू तुमच्याशी आज बोलत असेल, जर प्रभू तुम्हाला आज प्रेरणा देत असेल, तर पालक जे काम करत आहेत त्या कामामध्ये तुमचं सहभागी पण करणं आणि असणं फार महत्वाचं आहे. कारण देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करत आहे की ज्याच्यामुळे देवाच्या सेवकाला आनंद होत असे. परंतु संत पाऊल तुरुंगात आहे आणि तेथून तो या मंडळीला पत्र लिहित आहे, कारण त्याला या मंडळीचं सहभागी पण आठवलं. त्यांनी माझ्याबरोबर काम केले, त्यांनी माझ्याबरोबर सुवार्तेचा प्रसार केलाय, त्यांनी माझ्याबरोबर सुखदुःखामध्ये सहभागी पण केले, त्यांनी माझ्याबरोबर रोग्यांना बरे करत असताना सहभागी पण केले, मी चमत्कार करत असताना ते माझ्या सोबत होते. प्रत्येक लहान सहान देवाच्या कामामध्ये ही मंडळी ऍक्टिव्ह होते. पाळक देवाचे सेवक काम करताना त्यांच्या कामाला खो घालणं म्हणजे देवाला आव्हान करण्यासारखं आहे. कारण तो सेवक देवाने तुमच्याकडे पाठवलेला असतो. हे आम्ही कधी विसरता कामा नये. जे या मंडळीला कळालं, ही मंडळी प्रियानो फार छोटी मंडळी होती. ही मंडळी देवावरती बाहेरून येऊन विश्वास ठेवणारी विधर्मी मंडळी होती, ज्यांनी देवावर विश्वास ठेवलेला होता सुवार्ता ऐकून. आणि म्हणून त्यांना कळालं होतं की देवाचे सेवक आहेत, यांच्या कार्यक्रमांना आपण सहभागी होणं आणि देवाच्या सुवार्तेचा प्रसार करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून प्रियानो त्यांच्या या चांगल्या सहभागीपणाचा, त्यांच्या कार्याचा आठवण करून संत पावलाला आनंद होत असे आणि तो त्यांच्या त्या अमूल्य कार्याच्या द्वारे देवाच्या राज्याची वाढ होण्याकरता प्रार्थना करत असे. या फिलिपी मंडळीची सुवार्ता कार्यात असलेली सहभागिता आणि त्यामुळे त्यांच्या सहभागीपणामुळे सुवार्ता प्रसारामुळे इतरांना प्रोत्साहन मिळत होतं. संत पाऊल तुरुंगात असून देखील या मंडळीचं चांगलं सुवार्तेचं काम पाहून आणि त्यांचं ह्या सेवकाबरोबर असलेलं सहभागी पण कोऑपरेशन पाहून त्या संत पाऊलाला प्रोत्साहन मिळत होता. तुरुंगातही त्याला तुरुंगातही उत्तेजन मिळत होतं. त्याला राहावलं नाही. त्याने लगेच पत्र लिहिले. त्यावेळेस व्हॉट्सअप म्हणजे काय होतं? पत्रच होतं प्रियानो. आणि त्यावेळेला ही पत्र संत पावलाने किती लिहिलेली आहेत? 13 पत्र लिहिलेली आहेत. आणि ह्या पत्रांच्या मधून तो त्या मंडळींशी संपर्क साधत होता आणि ही त्याला आठवण झालेली आहे. मग पुढचा विषय आहे की संत पावलाने त्यांचा आनंद पाहून देवाचं गौरव केलं आणि तो असं म्हणतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. व्हॉट वॉज हिज प्रेयर?
तो काय प्रार्थना करत आहे? 6वं वचन वाचा बरं. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत, म्हणजे प्रभू येशू येण्याच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेल असं म्हटलेलं आहे. कोणतं कार्य होतं मंडळी करत होती? सुवार्ता प्रसाराचं काम. कोणतं कार्य करत होती मंडळी? देवाच्या सेवकाबरोबर त्याच्या कामामध्ये सहभागी पण करणं. पुढे काय लिहिलेलं आहे? 9व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत कुणीतरी मोठ्याने वाचा दुसऱ्याने. माझी ही प्रार्थना आहे. बघा, मंडळीसाठी सेवक काय प्रार्थना करत आहे? माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती बस, तुमची प्रीती ज्ञानाने, तुम्ही जे प्रेम करत आहात देवावरती, तुम्ही जे सुवार्ता प्रसाराच्या कामामध्ये जे मन लावलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि देवाच्या सेवकाबरोबर जे सहभागी पण करत आहे त्यामध्ये तुमच्या ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या शहाणपणाने, विवेक म्हणजे काय? शहाणपणाने तुमची अतिशय उत्तरोत्तर वाढ व्हावी. ही पहिली प्रार्थना आहे. दुसरी प्रार्थना काय? पुढे वाचा. जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत. किती सुंदर वचन आहे. जे श्रेष्ठ आहे, जे उत्तम आहे, जे योग्य आहे, ज्याच्याद्वारे देवाचं गौरव होऊ शकतं, ज्याच्याद्वारे सेवकाबरोबर सहभागी पण होऊ शकतं, ही श्रेष्ठ गोष्टी आहेत आणि ह्या श्रेष्ठ गोष्टी तुम्ही पसंत कराव्या म्हणून मी प्रभू जवळ प्रार्थना करतो. तिसरी प्रार्थना काय आहे पुढे? तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने मेघावर आरूढून येईल त्या दिवसासाठी कसे असावे? निर्मळ असावे. सात्विक असावे म्हणजे निर्मळ असावे आणि तुम्ही निर्दोष असावे अशी प्रार्थना मी करत आहे. कोणत्याही प्रकारे सैतानाने तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून, देवाच्या सेवेपासून हिरावून घेऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. आय एम इंटरसीडिंग फॉर यू सो दॅट सैतान डू नॉट टेक यू अवे फ्रॉम द लॉर्ड. किती प्रार्थना संत पाऊल मंडळीसाठी करत आहे. चौथी काय प्रार्थना आहे? पुढे वाचा. देवाचे गौरव आणि स्तुती व्हावे याकरता येशूच्या द्वारे जे नीतिमत्वाचं फळ आहे त्याने तुम्ही भरून जावे. किती छान आहे. ही प्रार्थना संत पाऊल करत आहे. ही प्रार्थना दुसऱ्या कुठल्याही मंडळीसाठी पावलाने केलेली नाही. ही प्रार्थना फक्त फिलिप्पी येथील मंडळीसाठी केलेली आहे. इतर मंडळीसाठी वेगळ्या प्रार्थना तुम्ही वाचा. 13 पत्र वाचा तुम्ही, तुम्हाला आढळून येईल. कारण ही मंडळी विशेष मंडळी होती प्रियानो. आणि म्हणून प्रियानो असं म्हटलेलं आहे की फिलिप्पीकरास पत्र म्हणजे संत पावलाने फिलिप्पी येथील मंडळीला लिहिलेलं प्रेमाचं पत्र आहे. इट्स अ लव्ह लेटर फ्रॉम द सर्वंट ऑफ गॉड. तो जास्त प्रीती करू लागला त्यांच्यावर, कारण त्यांचं काम आणि सहभागी पण पाहून पावलाला उत्साह मिळत असे, प्रोत्साहन मिळत असे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मंडळीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रियानो. आम्ही कशा प्रकारे जगलं पाहिजे ख्रिस्ती जीवन. दुसरा मुद्दा आपल्या चर्चच्या ग्रुपवरती आहे तो म्हणजे आम्ही संकटामध्ये देखील आनंदी असावं. 12 ते 17 वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. पावलाने अशी प्रार्थना केली होते की त्या मंडळीने स्वच्छ राहावे, निर्मळ राहावे, सात्विक राहावे, ब्लेमलेस राहावे म्हणजे निर्दोष राहावे, अशा प्रकारचं त्यांनी जीवन जगावं. आणि यासाठी त्यांनी योग्य ती निवड करावी जी देवाच्या इच्छेप्रमाणे असेल आणि त्यामध्ये देवाचे गुण त्यांच्याद्वारे प्रसिद्ध व्हावेत. आम्हाला देवाचे गुण प्रसिद्ध करायचे आहेत, आपले नाही. मी कसा आहे, मी कशी आहे, मला हे आवडत नाही, हे तुम्ही करायचं नाही. हु आर यू? हे डिसाइड करणारे तुम्ही कोण? आम्ही जर देवाची सेवा करतो तर देवाची सेवा कशा प्रकारे करायची, देवाच्या सेवकाबरोबर सहभागी पण कसं करायचं हे देवबाप आम्हाला सुचवत असतो. कारण ही मंडळी जी आहे देवाच्या वचनाचा प्रसार करत असताना त्याला आनंद झालेला आहे. परंतु प्रॉब्लेम काय झाला माहिती का? जो आजच्या मंडळीमध्ये आहे, 2000 वर्षापूर्वीच्या ह्या मंडळीत देखील काय झालं माहिती की त्या मंडळीत ते काही लोक, काही सभासद असं म्हटलेलं आहे हेव्याने आणि संत पावलाच्या विरुद्ध वैरभावाने काय करत होते? सेवा करत.
ख्रिस्ताची घोषणा करत. अनेक मंडळांच्या मध्ये आज असंच होत आहे, पालकांच्या विरोधामध्ये सेवा करायची, पालकांच्या देवाच्या सेवकाच्या विरुद्ध हेवा निर्माण करायचा आणि तशा प्रकारे लोकांना भडकवायचं आणि मंडळीतून त्यांना बाहेर काढून घेऊन जायचं. पण संत पाऊल काय म्हणतो माहिती का, की हेव्याने आणि वैरभावाने अनेक लोक, अनेक सभासद ख्रिस्ताची घोषणा करत आहेत, तरी देखील मी त्यामध्ये आनंद मानतो, कारण ते माणसांना घेऊन जातात म्हणून नाही, तर कशा तरी प्रकारे माझ्या ख्रिस्ताच्या वचनाची घोषणा होते. काय होते? घोषणा होते. माझा ख्रिस्त इतरांच्या पर्यंत पोहोचतो. नजर कैदेत असताना देखील त्या बंधनाचा दुष्परिणाम सुवार्ता प्रसारावर झाला नाही असं संत पाऊल म्हणतो. म्हणजे मी तुरुंगात असताना देखील मंडळी बरोबर मी आनंदात आहे, मंडळीसाठी मी प्रार्थना करत आहे. आणि पौल आणि सिलाचं उदाहरण तुम्हाला माहिती, जेलर प्रभूला त्याने स्वीकारलं. काय होतं? हे तुरुंगात काय करत होते? मध्यरात्री गाणं गात होते, देवाची स्तुती करत होते. त्यांची गीते ऐकून इतर काय झालेलं आहे? जेलर आणि त्याच्या कुटुंबियांनी येशूचा स्वीकार केलेला आहे. आनंदामध्ये ज्यावेळेला, संकटामध्ये ज्या वेळेला आम्ही आनंदी राहतो, त्यावेळेला प्रियानो आमच्या आनंदाने इतरांचं तारण होत असतं. संत पाऊल पुढे काय म्हणतो माहिती का? तो असं म्हणतो, या बंधनामुळे, ही जी माझी बंधनं आहेत, तुरुंगामध्ये जाणं, उपासमार होणं, संकट येणं, जहाज फुटणं, या सगळ्यांच्या मुळे सुवार्तेच्या वृद्धीला त्या काय झाल्या? साधनीभूत झाल्या, कारणीभूत झाल्या असं तो म्हणत आहे. तुम्हाला आठवतं का जुन्या करारातलं एक उदाहरण? त्याने आपल्या भावाला विकलं आणि मग तो भाव कुठे गेला? मिस्र देशामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो मोठा व्यक्ती झाला. आणि मग काय झालेलं आहे? दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये ज्यांनी त्याला विकलं ते त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, आम्हाला जगायचं आहे, आमच्या बापाने पाठवलेलं आहे, दुष्काळ पडलाय, आम्हाला धान्य पाहिजे. आणि मग ते काय म्हणाला? योसेफ त्यांना, तुम्ही मला विकलं हे माझ्या फायद्याचं झालं, माझ्या फायद्याचं झालं. तुमच्या बरोबर मी सफर झालो असतो, परंतु तुम्ही मला विकलं म्हणून मी मोठा झालो आणि मोठा होऊन परत तुम्हालाच मदत करायला परमेश्वराने मला निर्माण केलेलं, उभं केलेलं आहे. आणि हीच गोष्ट संत पाऊल म्हणतो, माझ्या बंधनामुळे सुवार्तेचा प्रसार होत आहे, मी आनंदी आहे. माझ्या बंधनामुळे, माझ्या संकटामुळे इतर लोकांना प्रोत्साहन मिळतं आणि ते प्रभूला स्वीकारत आहेत, त्यांचं तारण होत आहे, मी हॅपी आहे, मी आनंदी आहे. आय एम रिजॉयसिंग इन द लॉर्ड. माझ्या मनामध्ये देवाबद्दल. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की त्यामुळे पहारेकरी, कैसराचे पहारेकरी बरं का, कैसराचे पहारेकरी, सैनिक आणि इतर जणांना त्याच्या बंधनाद्वारे सुवार्ता कळली, सुवार्ता कळली. म्हणून सुखदुःख जे आमच्या जीवनामध्ये येतात ना, ते देवाचं गौरव करण्यासाठी येतात आणि आमचा विश्वास बळकट करून त्यामध्ये आम्ही आनंदी राहण्यासाठी येत असतात. हो प्रिया, यावरून आम्हाला शिकायला मिळते की कठीण प्रसंगातून, छळातून जात असताना देखील देव त्याच्या योजना आमच्याद्वारे पूर्णतेस नेतो. इस्रायल राष्ट्र गुलामगिरीमध्ये प्रभूने ठेवलं होतं त्यांना. ते अहोरात्र प्रार्थना करत होते, टाहो फोडून प्रभू समोर प्रभूला विनंती करत होते. पण त्यांच्या त्या बंधनामुळे इस्रायलाला देवाने इजिप्तमधून बाहेर काढलं, कनान देश नेला, ज्या ठिकाणी त्यांना यरुशलेम शहर दिलं की ज्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू राज्य करू शकेल, ज्या ठिकाणी त्या येशूला वधस्तंभी देण्यात येईल, ज्या ठिकाणी तो आमच्या तारणासाठी मरण पावेल, आपलं रक्त सांडेल, ज्याच्याद्वारे सर्व पृथ्वीला पापाची क्षमा मिळेल. त्यासाठी इस्रायलाला छळातून जावं लागलं. त्यावेळेला त्यांना कळलं नाही की असं का होत आहे, पण ज्या वेळेला वर्षांच्या नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना कळालं, दिस वॉज द लॉर्ड्स प्लॅन, ही देवाची योजना होती. पुढे तिसरा मुद्दा आहे प्रियानो, आनंदाचा स्रोत काय आहे, आनंदाचा उगम काय आहे, आम्हाला आनंद कशापासून मिळतो. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं संत पाऊलाचा आनंद जो आहे तो कोणत्याही व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नव्हता, तर त्याचा येशू ख्रिस्ताशी असलेल्या संबंधावरती अवलंबून होता. तो देव वचन 18 वाचा बरं.
निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताच्या नावाची घोषणा होते. याचा मला आनंद आहे, कारण मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून मी मनामध्ये सुख असलं किंवा दुःख असलं तरी मला आनंद आहे. म्हणून तो काय म्हणतो फिलिप्पी 3:21 मध्ये, जगणे हे मला आणि मरणे हे मला. आय एम ऑलवेज हॅपी, आय एम ऑलवेज जॉयफुल, कारण त्या येशूद्वारे मिळणारा आनंद माझ्यामध्ये आहे. मी कशाला रडत बसायचं आहे? माझ्या रडण्याने दुःख जाणार आहे का? नाही जाणार. तो ख्रिस्तामध्ये संकटामध्ये देखील आनंद मानतो, आनंदी राहतो, हॅपी राहतो, मस्त राहतो, चांगलं जीवन तो जगत आहे. आणि हा ख्रिस्तावर आधारित असलेला आनंद त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये खोलवर रुजला असल्याने अनिश्चितता किंवा कठीण प्रसंगातही प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती आनंदी राहू शकते. हे त्यानं स्वतःच्या जीवनाद्वारे उदाहरण दिलेलं आहे. कारण आमचा आनंद जो आहे, आमच्या ज्या इनर फिलिंग्स आहेत, आमच्या ज्या आंतरिक भावना आहेत, या एकाच व्यक्तीवरती आधारित आहेत आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आमचा येशू ख्रिस्त आहे. चौथ्या मुद्द्याकडे मी तुम्हाला नेत आहे. आनंद कुठून आम्हाला प्राप्त होऊ शकतो? येशू पासून प्राप्त होऊ शकतो. आणि जगापासून जे आनंद मिळतो ना, मुलगी पास झाली, मुलगा वरच्या इयत्तेत गेला, नोकरी मिळाली, प्रमोशन मिळालं, या बाहेरून आमच्या आनंदाला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी असल्यामुळे आमच्या आतमध्ये जो आनंद आहे त्याला काय होतो? प्रेरणा मिळते आणि हॅपीली आम्ही मिठाईच्या दुकानात जाऊन पेढ्याचा बाउस घेऊन सगळ्यांना वाटायला लागतो. रिजॉइस है ना, आम्ही वाटायला लागतो, आम्ही आनंद व्यक्त करत असतो. उधळ्या पुत्राच्या बापाने हेच तर केलं. उधळ्या पुत्र परत घरी आलेला पाहुला त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही असं म्हटलेलं आहे. त्याने काय केलं? लगेच ऑर्डर केली, पुसलेले पशु पुष्ट वासरू आणा, ते कापा, त्याच्या अंगात गोल झगा घाला, त्याला अंगठी घाला. अंगठी कशाची प्रतीक आहे? हे प्रेमाचं प्रतीक आहे. अरे तू माझी प्रॉपर्टी उधळून आलास तरी मी तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. कारण त्याचा आनंद हा इतका बाहेर आला की त्याने सगळ्यांच्या बरोबर आनंद व्यक्त करण्यासाठी मेजवानी दिली, पार्टी दिली असं म्हटलेलं आहे. पुढे आम्हाला पवित्र शास्त्र, पुढचा मुद्दा आहे चौथा. पवित्र शास्त्र आनंदाबद्दल आम्हाला काय शिकवतं? व्हॉट डज द बायबल टीच अबाउट द जॉय, नॉट रिजॉयसिंग, अबाउट द जॉय. थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय 16 ते 18 वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला शिकवतं, सर्वदा आनंद करा. तुम्हाला वाटतं तेव्हाच नाही, तुमचा मूड असेल तेव्हाच नाही, तर सर्वदा सुखामध्ये, दुःखामध्ये, कठीण प्रसंगामध्ये, पेच प्रसंगामध्ये, मोहामध्ये तुम्ही काय करा? आनंद करा. कारण ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यासाठी देवाची इच्छा हीच लावले, हीच आहे. इट इज द लॉर्ड्स विल दॅट इन एव्हरी सिच्युएशन यू आर जॉयफुल, यू आर रिजॉयसिंग. म्हणजेच काय? आपण सर्व गोष्टीमध्ये प्रार्थनेत आणि देवाचे आभार मानण्यात आनंद व्यक्त करण्याचं कारण शोधलं पाहिजे. कारण देव हा आमच्या आनंदाचा पुरवठादार आहे. आवर गॉड इज अ गॉड सप्लायर ऑफ जॉय. देवाला विश्वासणाऱ्यांना पवित्रतेत वाढताना पाहून खूप आनंद वाटतो. म्हणून मत्तई 5 आणि 12 मध्ये काय म्हटलेलं आहे? जेव्हा एक आत्मा प्रभूला स्वीकारतो तेव्हा काय होतं? स्वर्गात आनंद, स्वर्गात आनंद होतो. स्वर्गात हे कधी विसरू नका, स्वर्गात आनंद होतो. स्वर्गामध्ये जी माणसं आहेत ना, ज्या व्यक्ती आहेत, त्या पण आनंद व्यक्त करतात. जेव्हा एक मनुष्य देवाला स्वीकारतो त्यावेळेला स्वर्गामध्ये आनंद होतो. आणि म्हणून फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 13 वचन वाचा बरं कोणीतरी. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 13 वचन काय म्हटलेलं आहे? संत पौल काय म्हणत आहे? तुमच्यामध्ये असलेली इच्छा आणि तुमच्याद्वारे होणारी जी कृती आहे ती स्वतःच्या समाधानासाठी, स्वसंतोषासाठी देवबाप आम्हाला तो करत असतो, आमच्या जीवनामध्ये तो वापरत असतो. आणि म्हणून आम्ही आनंदी असावं ही प्रभूची इच्छा आहे. 5वा मुद्दा आहे, महत्वाचा आहे, तो म्हणजे आम्ही आनंदी का असावे. आनंद आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या विचार आणि भावनांच्या मध्ये का असावा? शास्त्रामध्ये आम्ही वाचलेलं आहे, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध.
बायबल सेज आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. तुम्ही आनंदी असलात ना तर तुमचे बहुतेक आजार आपोआप निघून जातात. पण जर तुम्ही आणि मी जर आनंदी नसलो तर नको असलेले आजार पण आमच्या शरीराला जडतात. हे कधी विसरू नका. मग मी विचार करायला लागल्या वचनावरती आनंदी हृदयाने औषधाचं काय रिलेशन आहे. आणि मग मी पाहत असताना थोडं सायन्स मध्ये गेलो, सायंटिफिक त्याचं नॉलेज मी घ्यायला सुरुवात केली. आणि मग मला असं दिसून आलं की आनंद जेव्हा आमच्या जीवनामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांच्या मध्ये असतो त्यावेळेला आमच्यामध्ये रक्ताभिसरण जे आहे, ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित चालण्यास मदत होते. त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे हार्टला व्यवस्थित रक्तप्रवाह मिळाल्यामुळे पंपिंग जे आहे, अशुद्ध रक्त बाहेर टाकायचं, शुद्ध रक्त आत घ्यायचं, हे जे पंपिंग चालू आहे, हे पंपिंग जे आहे हृदयामध्ये हे व्यवस्थित चालायला लागतं. त्यामुळे हृदय ऍक्टिव्ह राहतं आणि त्याच्याद्वारे आम्हाला प्रोत्साहन मिळतं, काम करायला उत्तेजन मिळतं आणि आमच्या जीवनामध्ये असलेला स्ट्रेस, जो तणाव आहे, जी चिंता आहे, ही निघून जाते. आनंद आम्हाला मानसिक लवचिकता देतो. आनंद आमची आशा वाढवतो. आमच्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये असलेले नैराश्यपण आहे त्याचा धोका तो कमी करतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये आनंदी राहा असं लिहिलेलं आहे सर्वदा. अजून काय लिहायला पाहिजे संत पावलाने? अजून काय देवाने आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे? प्रत्येक आजाराचं नाव लिहायला पाहिजे होतं का? आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्यांची लिस्ट लिहायला पाहिजे होती का? नाही प्रियानो, त्या एका शब्दामध्येच सगळं आलेलं आहे. सर्वदा, इन एव्हरीथिंग बी जॉयफुल, बी हॅपी. कारण त्या आपल्या जीवनाला उद्देश देतात. त्या आपल्या जीवनाला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. आणि ज्या वेळेला आम्ही आनंदी असतो ना त्यावेळेला आमचं आयुष्य वाढण्यास आनंद मदत करतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आयुष्यमान वाढवायचं असेल तर शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. कारण जी व्यक्ती आनंदी असते, जी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते, त्याला प्रभू आपल्या सामर्थ्याने भरतो. आणि आपल्या सामर्थ्याने ज्या वेळेला तो भरतो त्यावेळेला तो आम्हाला शुद्ध करतो आणि आम्ही त्याचे होतो. आणि म्हणून नीतिसूत्र काढा बरं कोणीतरी. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आहे. काय लिहिलेलं आहे? माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या हृदयामध्ये माझ्या आज्ञा वागव, कारण माझ्या आज्ञांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी आणि कल्याण ही तुला प्राप्त होतील. सुखी होशील, तुला आनंद मिळेल देवाच्या वचनाच्या द्वारे. कारण देवाचं वचन जेव्हा आम्ही वाचतो ते जिवंत होऊन आमच्या हृदयामध्ये येतं, आम्हाला आनंद देतं आणि प्रियानो आमचं आयुष्य वाढतं. आणि म्हणून आम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 6वा मुद्दा, शेवटचा मुद्दा आहे, आपण हा आनंद कसा मिळवायचा? सोल्युशन तर पाहिजे ना. ठीक आहे, आनंद कोण देतं, कसं देतं, काय? आम्हाला यावरती विचार हा करायला पाहिजे की मी कसा आनंदी राहू शकतो, मी हा कसा आनंद मिळवू शकतो. पहिली गोष्ट आहे स्तोत्र 43:4. स्तोत्र संहिता 43:4 वाचा बरं मोठ्याने. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ जाईन, चर्चला जाईन. देवाच्या वेदीजवळ जाणे म्हणजे भक्तीला जाणे. आणि ज्या वेळेला मी भक्तीला जातो त्यावेळेला होतं काय की देव जो माझा परम आनंद आहे, परम आनंद म्हणजे आनंदापेक्षाही उच्च आनंद, परमानंद है ना, परम आनंद आहे. देवच हा आनंद आहे. काय आहे? देवच हा आनंद आहे. गॉड इज लव आपण ऐकलंय, पण गॉड इज ऑल्सो जॉय. आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. तुझ्या वेदीजवळ आल्यावर मी काय करेन? गाणी गाईन. तुझ्या वेदीजवळ आल्यानंतर मी वाद्य वाजवेन. ही देवाच्या सेवकाची एक प्रार्थना आहे. आणि म्हणून नियमितपणे आनंदाचा झरा असलेल्या देवासमोर आम्ही वेळ घालवल्याशिवाय आम्हाला आनंद प्राप्त होणार नाही. जगामध्ये असे म्युझिक आहे, डान्स आहे, बरेच गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आम्हाला तात्पुरते आनंद देतात. आम्हाला कायमचा आनंद जर हवा असेल, जो कोणी हिरावून घेऊ शकत नाही, तर त्यासाठी प्रियानो देवाने 66 पुस्तकांचं बायबल दिलेलं आहे.
आणि विश्वासणाऱ्याला हे उत्कृष्ट औषध आहे आनंदी राहण्यासाठी. दुसरी गोष्ट आहे, आनंद आम्ही मिळवण्यासाठी काय करायला हवा? आपल्या जीवनाचा उद्देशच आनंद मिळवणं हा असावा. जे संकट येतं, जे चांगले प्रसंग येतात, त्यामध्ये आनंदाचं कारण आम्ही शोधायला हवं, आनंदाचा शोध आम्ही घ्यायला हवा. आमचं ध्येय म्हणजे प्रियानो, जिथे आम्ही असो त्या ठिकाणी कौतुक आणि आनंद किंवा सकारात्मकता मिळवणं ही आहे. ज्या ठिकाणी मी आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या ठिकाणी मी काय करायला पाहिजे? देवाचा आनंद मिळवायला हवा. हे आम्ही विसरू नये. तिसरी गोष्ट आहे, आम्ही आनंद कसा मिळवायचा? ज्या वेळेला मी आनंदी असतो त्यावेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझा आनंद एक नेट आहे. काय आहे? फिशर्स नेट आहे. ज्या वेळेला मी आनंदी असतो ना, त्यावेळेला माझा आनंद पाहून मी माझ्या आनंदाद्वारे दुसऱ्या आत्म्यांना प्रभूसाठी जिंकू शकतो. आम्ही ज्या वेळेला आनंदी असतो त्यावेळेला आमचा आनंद हा माणसे प्रभूकडे आणण्यासाठी कारण ठरतं. एक कधी विसरू नका. नाहीतर दुःखाचा चेहरा जर असेल तर लोक काय म्हणणार? काय झालं? कोण काय बोललं? कोणी मारलं? काय वाचलं? आजारी आहे काय? अनेक प्रश्न. त्यांचे प्रश्न ऐकून आम्हालाच टेन्शन येतं, वैताग येतं. काय सारखे प्रश्न विचारतात? पण ज्या वेळेला आम्ही आनंदी असतो प्रश्न विचारण्याचे प्रश्नच बंद होऊन जातात, कारण तुम्ही आनंदी आहे ना. मग ते तुमच्या आनंदाचा राज शोधायला लागतात. हे आनंदी काय? आणि मग त्यांना हे कळते की यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, आणि मग त्यामुळे ते येशूवर विश्वास ठेवतात आणि प्रभूकडे येतात. कारण आनंद तिथेच फुलतो असं एकाने म्हटलेलं आहे जिथे मन आणि हृदय उघडे असतात. जर आम्ही येशूला आमच्या हृदयात स्वीकारलेलं आहे तर आमचं हृदय हे नेहमी उघडे असणार आहे, कारण त्या ठिकाणी आमचा येशू देवाचा आत्मा फुलत असतो, तो कार्य करत असतो, तो आनंदी असतो, आणि आमचं मन प्रियानो हे आनंदी राहतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये इतर लोकांशी संबंध ठेवावा लागतो. तो गरजेचा आहे. सामाजिक संबंधांची आवश्यकता असते, आणि म्हणून आम्ही समाजामध्ये राहत असताना ज्या वेळेला इतरांना मदत करतो त्यावेळेला आम्हाला खूप बरं वाटतं. म्हणजे बरं वाटणं म्हणजे काय? आनंद वाटतो, आनंद वाटतो. इतरांना मदत करायला हवी, त्याच्याद्वारे आपण आनंद मिळवू शकतो. हा संत पाऊल मंडळीसाठी प्रार्थना करत आहे, आणि ज्यावेळेला तो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेद्वारे त्यांना आनंद मिळतो. दुसऱ्याच्या चांगल्या सत्कर्मांच्याकडे पहा, वाईट गोष्टींकडे पाहू नका. सत्कर्म जे आहेत, चांगली कामं जे करत आहेत लोक, त्यांच्याकडे पहा, त्यांच्याद्वारे आपण आनंद मिळवू शकतो. शेवटी प्रियानो, देव आमचं दुःखाचं रूपांतर सुखात करायला, आनंदात करायला समर्थ आहे, हे आम्ही कधी विसरू नये. जरी आमची परिस्थिती बदलली नाही आहे, त्या परिस्थितीत जरी त्याने आम्हाला ठेवलं तरी प्रियानो, देव आम्हाला आनंदी ठेवू शकतो. शेवटचं वचन यिर्मयाचं पुस्तक 31वा अध्याय 13व वचन. त्या सुमारे त्यावेळेस काय म्हटलेलं आहे? कुमारे आनंदाने नृत्य करतील. कुमारिका वृद्ध आणि तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पालटेन, त्यांचं दुःख घालवून टाकेन आणि त्या ठिकाणी आनंद निर्माण करेन. पुढे मी त्यांचे सांत्वन करीन, कारण त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा. म्हणून परमेश्वर उत्सुक असतो. रोज रडायचं नाही, दुःख व्यक्त करायचं नाही, ते प्रभूजवळ सोडून द्या, आणि तो आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. आमचा आनंद ख्रिस्ताशी निगडीत असलेल्या आमच्या नात्यावर अवलंबून आहे, हे कदापि विसरू नका. आणि ख्रिस्ताशी तुमचं आणि माझं जे नातं आहे ते वाढत राहावं, मजबूत व्हावं, याकरता आपण प्रयत्नशील राहूया. प्रभू तुम्हाला असे करण्यासाठी सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक बार तुझ्या वचनामध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा असं का म्हटलेलं आहे याचं विश्लेषण प्रभू तू आम्हाला दिलेलं आहेस. आमचा आनंद हा तुझ्यामध्ये आहे, आणि ज्या वेळेला तू आमच्यामध्ये येतोस त्यावेळेला आमचा आनंद हा द्विगुणित होतो, हे आम्ही विसरू नये. कारण शास्त्रामध्ये तू आम्हाला शिकवण दिलेली आहेस. प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही सर्वदा आनंदी राहावं ही तुझी इच्छा आहे, कारण तू आमच्या आनंदाचा सप्लायर आहेस, प्रोव्हायडर आहेस, पुरवठादार आहेस.
आणि म्हणून ज्या वेळेला प्रभू आम्ही आनंदी असतो, आम्हाला हेल्दी जीवन प्राप्त होतं, आमचं आरोग्य सुधारतं आणि प्रभू आमच्याकडून तुझा अधिक गौरव होण्यासाठी, तुझ्या राज्याची वाढ होण्यासाठी मदत होते, हे आम्ही कधी विसरू नये. आणि ते करण्यासाठी जात असताना तू आम्हाला कृपा कर. कारण आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.